स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल नक्कीच बघितलं असेल. VIT VIIT मध्ये आता ऍडमिशन मिळणार नाही. आणि हो बाळांनो, एक ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी आहे किंवा एक खूप इम्पॉर्टंट न्यूज तुम्हा सर्वांसाठी आहे की आता VIIT कॉलेज कॅप राऊंड मधून पूर्णपणे बाहेर गेलेलं आहे. तुम्हाला याचं ऑफिशियल अपडेट लवकरच कॉलेजच्या वेबसाईटवर बघायला मिळेल. बट हा इंटरनल अपडेट असला तरी हा शुअर अपडेट आहे. मी सर्क्युलर वगैरे सगळं आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि हा एक शुअर अपडेट आहे की VIIT या वर्षीपासून कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणार नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की VIITचं नेमकं काय झालंय. VITने एक स्ट्रॅटेजिकल गेम केलेला आहे PCCOE सोबत. ही पूर्ण स्टोरी काय आहे आणि नेमकं याच्यावरून तुम्हाला काय समजून घ्यायचंय हे पूर्ण मी या 5 वर्षाची स्टोरी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं हे मॅनेजमेंट कसं विचार करत असतं, प्लेसमेंट्स कशा होतात आणि ॲट द व्हेरी एंड मला हे पूर्ण क्लिअर आयडिया द्यायची की आता VIITच्या कॅम्पसचं काय होणार आहे आणि पूर्ण तुम्हाला एक ओव्हरऑल सिनेरिओ मला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचा आहे. अशाच लेजिट इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओजसाठी, अशाच मिनिंगफुल व्हिडिओजसाठी ऑलरेडी आपले 96,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. लवकरच सबस्क्राईब करून ठेवा. आपले लवकरच 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला असे लेजिट अपडेट्स, असे इम्पॉर्टंट अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळत राहणार आहेत. या वर्षी जर तुम्ही सर्च केलं असतं कॅप राऊंड्समध्ये की VIIT, तर तुम्हाला यावेळेस ते मिळणार नाहीये. तुम्हाला फक्त VIT कॉलेज मिळणार आहे. मी ऍक्च्युली आता चुकून इथे VIT इक्वल टू VIIT दिलं, कारण आता ते कोडिंग कोर्समध्ये मला सवय झाली इक्वल टू लिहायची. मी पण आत्ताच ऑब्झर्व केलं. पण ठीक आहे, ते ज्यांनी कोड वगैरे करतात थोडंसं त्यांना आयडिया असेल इक्वल टू. ऍक्च्युली ते एकच इक्वल टू लिहायचं होतं. समजून घ्या, VIT आणि VIIT आतापासून एक कॉलेज झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजेच आतापासून VIT आणि VIIT वेगळे कॉलेजेस नाही आहेत. थोडीशी मला तुम्हाला बॅक एंडची स्टोरी सांगायची, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बट त्याआधी समजून घ्या, आपल्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे. यावर दरवर्षीप्रमाणे जसं सगळं महाराष्ट्र प्रेम दाखवतो पर्सनल काउन्सिलिंगवर, तसंच यावर्षी सुद्धा पालकांनी खूप छान प्रतिसाद दिलाय आणि त्याच्यामुळेच मला आपल्या सीट्स ऑलमोस्ट फुल आहेत आणि मी आपल्या काउन्सिलिंगच्या ऍडमिशन्स आज किंवा उद्यामध्ये क्लोज करतोय. ओके, उद्यानंतर आपल्याकडे पर्सनल काउन्सिलिंगचे ऍडमिशन्स होणार नाहीयेत. सो ज्यांना एनरोल करायचं त्यांनी एनरोल करून घ्यायचं, कारण उद्या दुपारी 1:30 वाजता पहिलं सेशन होणार आहे जे नवीन एनरोल करतील त्यांच्यासाठी. सो याच्या आधी तुमची एनरोलमेंट झाली पाहिजे. मे बी सीट्स लवकरच फुल होतील. सो मी सगळ्यांना सजेस्ट करेन की आपले सीट्स ऑलमोस्ट फुल आहेत, बट मी आज लास्ट चान्स देतो, कारण उद्या 1:30 वाजता आपलं पहिलं सेशन आहे. तर ज्यांना त्याच्या आधी एनरोल करायचं त्यांनी एनरोल करून घ्यायचंय. मी जास्त जागा पण नाही वाढवू शकत आहे, कारण टीमवरही नंतर लोड येतो आणि मला पुन्हा प्रत्येक स्टुडंटला टाइम द्यायचा आहे. आम्हाला त्यांची लिस्ट बनवायची आणि अशा सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांच्यासोबत डिस्कस करायच्या आहेत. त्याच्यामुळे ज्यांना एनरोल करायचं आहे आजच लास्ट डे कन्सिडर करा, किंवा मॅक्झिमम उद्या 1:30च्या आत तुमचं एनरोलमेंट झालं पाहिजे, कारण आम्हाला ग्रुपमध्ये ऍड करायला पुन्हा टाइम लागतो आणि म्हणजे तुम्ही या लाईव्ह सेशनच्या आधी एकदम रेडी असाल. सो ज्यांना एनरोल करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, ॲप डाउनलोड करा आणि तुमचं एनरोलमेंट तुम्ही कन्फर्म करून घ्या. थोडंसं आता जाऊया याच्यात स्ट्रॅटेजिकल गोष्टीकडे. बघा, मी काय म्हणतो ना, ही VITची स्ट्रॅटेजिक विन आहे. का मी तुम्हाला पूर्ण स्टोरी एक्सप्लेन करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल. VITने काय केलं माहिती का, त्यांचे 2 कॅम्पस होते. एक कोंडव्यात VIT मेन कॅम्पस, ओके, आणि त्यांचं दुसरं एक कॅम्पस आहे, सॉरी VIT VIIT त्यांचे 2 कॅम्पस आहेत. ओके, VIT VIIT. VIT मध्ये त्यांच्याकडे ज्या जागा होत्या त्या त्यांनी VIITच्या जागा सगळ्या VIT मध्ये त्यांनी मर्ज केलेल्या आहेत. आता थोडंसं याच्या स्ट्रॅटेजिक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बघा, 4-5 वर्ष आधीपर्यंत ना VIT VIIT टॉप इन्स्टिट्यूट्स होते. त्यांची PCCOE सोबत कधीच कॉम्पिटिशन व्हायची नाही. ओके, कधीच नाही. सिंपल लॉजिक होतं. COEP, PICT, VIT VIIT आणि PCCOE, हे सिंपल एक आपला डायग्राम होता. इव्हन DY पाटील अकुर्डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग PCCOEच्या वर यायचं, कधी कधी PCCOE त्याच्या खाली यायचं. ओके, आता त्याच्यानंतर काय झालं माहिती का, 1 वर्ष असं झालं की थोडंसं PCCOEला बूम आला, थोड्याशा प्लेसमेंट्स इथे चांगल्या झाल्या आणि सगळे युट्यूबर्सनी, आता एक बेसिकली काय होतं लक्षात घ्या, आता एखादं कॉलेज आहे कमी कट ऑफ सेट, ठीक आहे, आणि चांगलं कॉलेज आहे, त्याचं नाव सगळेजण वारंवार घेतात. त्याच्यामुळे काय झालं, प्रत्येकाच्या मनामध्ये PCCOE हे नाव रुजत गेलं आणि PCCOE कमी पर्सेंटाईलमध्ये मिळतंय, चांगलं कॉलेज आहे, असं करत 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 1 वर्ष असं झालं की लकीली VIITला PCCOEने कट ऑफ्समध्ये क्रॉस केलं. ते प्लेसमेंट्समुळे नव्हतं किंवा ते कशामुळे नव्हतं, थोडीशी मार्केट व्हॅल्यू जास्त झाली, कोविडचा पिरियड होता, त्याच्यामध्ये PCCOEला ऍक्च्युली VIITनं थोडंसं PCCOEने कट ऑफने क्रॉस केलं. ते क्रॉस केल्यानंतर PCCOEला स्ट्रॅटेजिक फायदा झाला की लोक काय म्हणायला लागली, COEP नंतर PICT नंतर VIT, VIIT नंतर डिरेक्टली PCCOE. याचा नक्कीच इम्पॅक्ट VIITच्या कट ऑफवर व्हायला लागला, कारण मुलं पहिले PCCOE प्रेफर करायला लागली आणि नंतर VIIT प्रेफर करायला लागली. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती की VIT मध्ये खूप कॅपॅबिलिटीज आहेत प्लेसमेंट घडवण्याच्या. ठीक आहे, VIT कडे जरी एवढी मुलं असली, तुम्हाला हे सगळं मी एक्सप्लेन करणार आहे, कुठे ब्रांच काय होणार आहे काय नाही, तर तिथे
एवढी प्लेसमेंटची कॅपॅसिटी व्हीआयटी मध्ये आहे आणि तेवढ्या चांगल्या ऑफर्स व्हीआयटीच आणू शकतो याची मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. बट काय झालं, कट ऑफ्स वाढले. बाकीचे जे असे कित्येक काउन्सिलर्स कट ऑफ प्रमाणे पीडीएफ बनवतात, ठीक आहे, त्यांची जी लिस्ट असते ती कट ऑफ प्रमाणे असते ना, ते प्लेसमेंट बघतात कॉलेजची काय काय नाही, किंवा कित्येक नवीन लोक होती, त्यांनी काय करायला चालू केलं, दरवर्षी सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी आणि पीसीसीओई आणि मग त्याच्या खाली VIIT द्यायला चालू केलं. त्यांनी काही प्लेसमेंट्स बघितले नाहीत, काही नाही. आणि मग काय झालं, स्टुडंट्सने कित्येक जणांनी काउन्सिलिंग जॉईन केलेलं नसते, की त्यांना जास्त बेसिक आयडिया नसते, कोणी बरोबर माहिती देणारं नसतं. मुलांनी काय केलं, पीसीसीओई वर ठेवत गेली. ओके, त्याच्यामुळे VIITचे कट ऑफ कमी व्हायला लागले पीसीसीओई पेक्षा. ओके, हालाकी प्लेसमेंट VIITच्या चांगल्या होत्या. ओके, आणि यांचा अजून एक प्रॉब्लेम काय, हे ओपनली जसं पीआयसीटी एकदम पीडीएफ देतं प्लेसमेंट, तसं हे प्लेसमेंटची पीडीएफ देत नाहीत. यांनी एक स्टॅटिस्टिक्स दिलेलं असतं, त्यामुळे मुलांमध्ये कन्फ्युजन वाढत गेलं. मुलांना वाटायला लागलं व्हीआयटी नंतर कट ऑफ पीसीसीओईचे जास्त आहेत, तर ऑफकोर्स पीसीसीओई जास्त आहे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये पीसीसीओईचे कट ऑफ VIIT पेक्षा वर गेले. ओके, आता याचा स्ट्रॅटेजिकल लॉस होऊ लागला. पीसीसीओई मॅनेजमेंट ओव्हरऑल विन झालं, त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी केली. प्लेसमेंट एकदा कट ऑफ वर वाढला ना, असे कित्येक कॉलेजेस मी तुम्हाला सांगतो त्यांचे कट ऑफ 98 आहेत, 96 आहेत, बट त्यांच्या प्लेसमेंट ना 90% सुद्धा नाहीत. मी पीसीसीओई बद्दल सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगतो, समजून घ्या. मग काय केलं माहिती का, व्हीआयटीने स्ट्रॅटेजिक गेम केला. त्यांनी काय केलं, ऑलरेडी याच्यात काही सीट्स वाढवलेल्या नाहीत. तुम्हाला वाटत असेल अरे बापरे एवढ्या सीट्स, या सीट्स गेल्या वर्षी इकडे जे मी नंबर दिलाय तो VITचा आहे, हा जो दिलाय तो VIITचा आहे. हे नंबर त्यांच्याकडे गेल्या वर्षी पण होता. त्यांनी स्ट्रॅटेजिक मूव्ह काय केला की त्यांनी VIT आणि VIIT मर्ज केले. ओके, त्याच्यामुळे आता जर एखाद्याने CS घेतलं तर त्याला VIIT मध्ये नाही मिळणार आहे, VIT मध्येच मिळणार आहे. मेकॅनिकल मिळालं ते VIT मध्येच मिळणार आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स या वर्षी VITचा कट ऑफ मे बी थोडा कमी जास्त होईल, कारण फर्स्ट टाइम आहे. बट नेक्स्ट इयर पासून VIT पीसीसीओईला ऑटोमॅटिकली मागे ढकलायला जिंकणार आहे आणि स्ट्रॅटेजिकली ते विनर नक्की बनणार आहेत. मग हा प्रश्न पडतो की दादा पीसीसीओईच्या तू विरोधात आहेस का, किंवा पीसीसीओई नको हे असं तू का म्हणतोस. ठीक आहे, मी त्याचंही तुम्हाला उदाहरण देतो, बट पहिले थोडंसं समजून घेतलं पाहिजे आपण की नेमकं झालाय काय प्रकार. ओके, गेल्या वर्षी काय होतं, VIT वेगळा कॅम्पस होता, VIIT वेगळा कॅम्पस होता. ओके, VIT बिबवेवाडीचा आहे, VIIT कोंडव्याचा आहे. ठीक आहे, हे दोन्ही वेगळे कॉलेजेस, वेगळ्या अकॅडमिक सगळं आहे, पण TPO सेल एकच होता. ओके, समजून घ्या. मोस्ट ऑफ दी कंपनीज VIT मध्ये जर 100 कंपनी झाल्या तर 80 कंपनीज VIITला येतात, किंवा 70 कंपनीज फिक्स येतात. ओके, त्याच्यामुळे प्लेसमेंट वाईज VITच्या प्लेसमेंट आणि VIITच्या प्लेसमेंट त्या चांगल्याच होत्या. बट सगळं चांगलं असून सुद्धा त्यांना थोडासा प्रॉब्लेम यायला लागला, कारण पीसीसीओई मध्ये आलं. त्यांनी आता हे मर्ज केले. तर काय केले, सीएसच्या VIT कडे 240 जागा होत्या, VIIT कडे 240 जागा होत्या, त्यांनी त्या ऍड करून आता 480. यावेळेस कॅप्रॉन मध्ये तुम्हाला सीएसच्या VIT कडे 480 जागा दिसणार आहेत. आयटीच्या 360, सीएसच्या 120 होत्या, इकडे 60 होत्या, 180 करून टाकल्या. इन्स्टिट्यूट सिव्हिलच्या 60-60 होत्या, त्या 60च करून टाकल्या. म्हणजे हे दोन्ही कॉलेजेस मर्ज केली. मग आता हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल, मग कॅम्पसेसचं काय, VIT एक कॅम्पस आहे, VIIT एक कॅम्पस आहे, मग या कॅम्पसचं काय होणार. जे VITचं मेन कॅम्पस होतं बिबवेवाडीचं, तिथेही 1, 2, 3, 4, 5 या सॉफ्टवेअर पर्यंतच्या ब्रांचेस, सॉफ्टवेअर पर्यंत जी मुलं आहेत ते VITच्या मेन कॅम्पसमध्ये शिकणार आहेत. ओके, आणि VITचंच आता VIIT त्याला म्हणायचं, आता ते दुसरा कॅम्पस असणार आहे, VITचाच दुसरा कॅम्पस, किंवा आपण त्याला सध्या न्यू VIT म्हणू. ओके, हे ओल्ड VIT, न्यू VIT. आता कट ऑफ मध्ये काही फरक पडणार नाहीये, कॉलेजमध्ये फरक पडणार नाहीये, सगळं एक असणार आहे. बट फॉर इज ऑफ कन्व्हिनियन्स मी तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय. पहिला जे बिबवेवाडीमध्ये जी मुलं इथे लागणार ते बिबवेवाडी बिल्डिंग मध्ये शिकणार. आता संबंध नाही राहिला प्लेसमेंट वेगळी होईल का, हे होईल का, ते नाही, फक्त बिल्डिंग त्यांची ही असणार आहे. आणि याच्या खालची जी मुलं असणार आहेत, CSE IoT NTC मेकॅनिकल इन्स्टिट्यूट सिव्हिल, हे मात्र आता VIITच्या कॅम्पसमध्ये, VIITच्या बिल्डिंग मध्ये शिकणार आहेत. आतापासून हे दोन्हीही कॅम्पस एकच असणार आहे. आता राहिला प्रश्न, दादा एवढ्या मुलांचं प्लेसमेंटची कॅपॅसिटी VIT मध्ये आहे का? 100% आहे. मी तुम्हाला सांगतो. आधी मेकॅनिकलचे, आज इथे तुम्हाला 300 मुलं दिसत आहेत, आधी यांच्याकडे मेकॅनिकलच्या 2-2, 3-3 ब्रांच होत्या, इलेक्ट्रिकल होतं. आणि आज सुद्धा म्हणत जरी असले की मेकॅनिकलच्या प्लेसमेंट्स होत नाहीत, VITच्या मेकॅनिकलच्या प्लेसमेंट्स होतात, इव्हन केमिकलच्या सुद्धा होतात, आणि इन्स्टिट्यूटच्या सुद्धा 7-7, 8-8 ॲव्हरेजच्या पॅकेजमध्ये जी मुलं अभ्यास करतात त्यांचं प्लेसमेंट 100% होतं VIT मध्ये. सो VIT हॅज दॅट कॅपॅबिलिटीज की एवढीची एवढी मुलं जर VIT नेट व्यवस्थित केलं तर VIT प्लेस करू शकतं, कारण त्यांना तो एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, कारण VITची मुलं प्लेस व्हायची, VIITची मुलं प्लेस व्हायची, TPO सेल तेच होता. आता फक्त काय नाव बदललंय, बट शेवटी त्यांच्याकडे सगळा स्ट्रक्चर उभा आहे, बिल्डिंग्स उभ्या आहेत, सगळं उभं आहे. आणि त्यांना माहिती आहे, उलट सगळ्यांना फायदाच होणार आहे. की आधी कधी काय व्हायचं, कधी कंपनी VITला यायची पण VIITला यायची नाही, तर आता सगळ्यांनाच ती ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, की सगळ्यांसाठीच त्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन असणार आहे. सो नक्कीच VITवर विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे, आणि VIT मध्ये ऍडमिशन घेताना आता घाबरायची गरज नाहीये. आणि एक बेस्ट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी आता उभं आहे, आणि त्याचं कन्फ्युजन क्लिअर झालेलं आहे.
आता मी तुम्हाला सांगतो PCCOE बद्दल मी का थोडंसं निगेटिव्ह असतो दरवेळेस. बघा, PCCOE चे काय आहेत, 3-4 कॅम्पस आहेत. पहिला त्यांचा कॅम्पस जो आहे तो PCCOE अकुर्डी मेन कॅम्पस, तिथे प्लेसमेंट्स होतात का, होतात. दुसरा त्यांचा कॅम्पस आहे PCCOE रावेतचा, ठीक आहे. तिथले जर तुम्ही प्लेसमेंट रेकॉर्ड केले तर तुम्हाला लक्षात येईल की तिथले प्लेसमेंट्स खूप कमी आहेत. जेवढा त्यांचा कट ऑफ आहे त्या कट ऑफच्या मानाने तिथे प्लेसमेंट्स नाही आहेत. ते फक्त कुणाच्या नावावर तिथे ऍडमिशन्स होत आहेत. जसं एक गोष्ट होती, लक्षात घ्या, VIIT मध्ये ऍडमिशन कोणाच्या नावावर व्हायची, VITच्या नावावर व्हायची, फिक्स होतं. VIT होतं म्हणून VIIT मध्ये ऍडमिशन व्हायची. बट VIIT मध्ये प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी खूप मिळायच्या, जसं VITच्या मुलांना मिळायच्या तसेच VIIT मध्ये मिळायच्या. पण PCCOEचा प्रॉब्लेम नाहीये, लक्षात घ्या. PCCOEचं वेगळं आहे. PCCOE मध्ये जे मेन कॅम्पसमध्ये अपॉर्च्युनिटी मिळतात त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाहीत. ही गोष्ट खरी आहे की VIT मध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज मिळणार, त्याच्या खाली PCCOE असणार, हे पण फॉर शुअर आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या PCCOE रावेतमध्ये ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, किंवा मी म्हणेन PCCOE काय म्हणता येईल, नूतनचं त्यांचे 2 कॅम्पस आहेत, ठीक आहे. तळेगावला एक बाटू युनिव्हर्सिटी अंडर येतं आणि एक पुणे युनिव्हर्सिटी अंडर येतं. तुम्ही जाऊन त्यांचे प्लेसमेंट चेक करा, तुम्हाला तिथे लक्षात येईल की ॲव्हरेज पॅकेज 4च्या वर नाहीये, प्रत्येक मुलं प्लेस नाही आहेत. आणि PCCOE दाखवण्याचा प्रयत्न करते की जे आमचं मेन कॅम्पस आहे तिथे प्लेसमेंट्स होत आहेत आणि याही मुलांना प्लेसमेंट मिळणार आहेत. बट ती एक फॅक्ट नाही आहे. त्यांचा एक ग्रुप कॉमन आहे, सगळं आहे, TPO कॉमन आहे, बट त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. मी तुम्हाला जे म्हणलं की दोन त्यांची कॅपॅसिटी आहे, ठीक आहे. तुम्ही असं समजू नका की काही पेड प्रमोशन आहे किंवा काय आहे काय नाही. ॲक्च्युली मी 5 वर्ष झालं, माझं आता ही जी बॅच आहे 5वी बॅच आहे काउन्सिलिंगची. सो थोडासा या फील्डमधला एक्सपिरियन्स आलाय आणि मला एक आनंद होतोय की असं होत होतं की चांगल्या पर्सेंटाईलची मुलं PCCOE मध्ये जात होती. त्यांना VIT किंवा VIIT सारखे कॉलेज मिळत होते, पण त्यांना ते कट ऑफ वरून वाटायचं की नाही हेच कट ऑफ जास्त आहे, मग हेच कॉलेज चांगलं. मलाच कित्येक मुलं प्रश्न विचारायचे. मी माझ्या काउन्सिलिंगमध्ये कधीच VIITला खाली येऊ दिलेलं नाही, आधी सुद्धा नाही, आणि जेव्हा त्याचे कट ऑफ वाढले तेव्हा सुद्धा नाही. PCCOEचे माझ्या लिस्टमध्ये COEP, PICT, VIT, VIIT आणि त्याच्या खालीच PCCOE दरवेळेस होतं. कधी त्यामध्ये मी नुकसान होऊ दिलेलं नाही. जी मुलं VIITला आहेत ते ऍक्सेप्ट करतील की VIIT मध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज मिळतात कम्पेअर टू PCCOE. आणि PCCOE जे क्लेम करतात, त्यांनी स्वतःची युनिव्हर्सिटी उभी केली, ओके. त्या युनिव्हर्सिटीमध्ये 1000+ सीट्स आहेत. लक्षात घ्या, ते त्यांचे स्वतःचे बिल्ड कॅम्पस आहेत, नूतन, हे स्वतःचा त्यांचा चालू कॅम्पस आहे. 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले ते कॅम्पस चालू आहे. PCCOE रावेत 5-7 वर्ष झाले कॅम्पस चालू आहे. जे तुमच्याकडे ऑलरेडी मुलं आहेत, तुम्ही त्यांना प्लेसमेंट देऊ शकत नाहीयेत, तर तुम्ही कशाच्या बेसिसवर सांगताय की तुम्ही येणारे एक नवीन आम्ही युनिव्हर्सिटी उभी करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेसमेंट देऊ. सो हे थोडंसं ना डाऊटफुल आहे. आणि नक्कीच याच्यामध्ये जे मुलांना कट ऑफ बघून जे मुलं जाणार होती तिथे मात्र या मुलांचा फायदा होणार आहे. सो सगळ्यांच्या आय होप क्लिअर झालं असेल की VIT काय प्रकार आहे, VIIT काय प्रकार आहे आणि PCCOE काय प्रकार आहे. आता तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल आणि तुम्हाला सगळ्यांसाठी बेसिक आता क्लिअर झालं की COEP नंतर PICT. आता ब्रांच सिलेक्शन हा एक वेगळा विषय, ठीक आहे. VIT मध्ये हे घ्यायचं का PCCOE मध्ये घ्यायचं, मग PICT मध्ये घ्यायचं, ब्रांच सिलेक्शन हा वेगळा विषय. पण जेव्हा आता एक कॉलेजची रँकिंग पुण्याची येईल तेव्हा हे कन्फ्युजन नक्की क्लिअर असणार आहे की COEP, PICT, VIT आणि मग PCCOE, त्याच्यामध्ये काही एक कन्फ्युजन तुम्हाला ठेवायची गरज नाहीये. नक्कीच आता ही कॅम्पस एकत्र झाली आहेत, बट माझा पूर्ण विश्वास आहे VITच्या मॅनेजमेंटवर. का विश्वास आहे? कारण आतापर्यंत त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. VIT खूप जुनं इन्स्टिट्यूट आहे पुण्याचं आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप जबरदस्त आहे की आजपर्यंत त्यांची मुलं कधी असं झालेलं नाही की प्लेसमेंट खूप कमी झाल्यात. बघा, मार्केट कमी जास्त होत राहतं, त्याच्याप्रमाणे कॉलेजचं प्लेसमेंट अप डाऊन होत राहतात, ते वेगळे. बट स्टील कॉलेजचे जे अल्युमिनाय आहे, नेटवर्क आहे, ते खूप चांगलं आहे. सो तुम्हाला काही एक काळजी करायची गरज नाही आहे. ज्यांना VIT मध्ये ऍडमिशन मिळतंय त्यांनी नक्कीच VIT मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि मी नक्की सांगतो येणाऱ्या 2 वर्षामध्ये, या वर्षी मला माहित नाही, ठीक आहे, की PCCOEचा कट ऑफ वाढेल कमी होईल. कारण आता स्ट्रॅटेजिकली जरी VITने एक गेम बरोबर केला असेल, त्यांनी तो मूव जो आहे तो बरोबर घेतलाय, बट तरी मुलांना विश्वास पटवून द्यायला त्यांना थोडासा टाइम लागणार आहे. मुलांना लक्षात यायला या सगळ्या गोष्टी वेळ लागणार आहे. बट मी नक्कीच सांगतो 2 वर्षानंतर तुम्ही माझा हाच व्हिडिओ बघा, कट ऑफचे PDF चेक करा, VITचा कट ऑफ PCCOE पेक्षा जास्त असणार आहे आणि त्यांनी जी केलेली मूव आहे ती करेक्ट असणार. आता मी तुम्हाला एवढी मी लॉंग स्टोरी सांगितली, तुमचं थोडंसं क्लिअर झालं असेल आणि तुम्ही VITला मनातल्या मनात एक हिरो कॉलेज बघत असाल, ठीक आहे. आपल्या आजच्या स्टोरीचा नक्कीच हिरो थोडा VIT होता. थोडंसं मी तुम्हाला सांगतो, हे पण त्यांनी काही म्हणजे असं नाहीये की खूप म्हणजे आता काही याच्यामध्ये नाहीये आणि याच्यात पॉलिटिक्स नाहीये. त्यांनी स्वतःची VU नावाची युनिव्हर्सिटी उभी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना तो VIITचा जो कॅम्पस आहे तो VU मध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे प्लॅन खूप वेगळे आहेत, ठीक आहे. मग असं समजू नका की VIT खूप हिरो आहे आणि PCCOE खूप असं आहे आणि PCCOEचे काही प्लॅन्स नाहीये. सेम प्लॅन VITचा आहे, बट VIT मध्ये थोड्याशा जास्त कॅपेबिलिटीज आहे.
त्याच्यामुळे थोडंसं पॉसिबल वाटतंय. व्हीयूचं त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे व्हीयू, आणि त्यांना सुद्धा हेच करायचं की त्याच्यातल्या म्हणजे सीट्स कमी करायच्यात आणि त्या व्हीयूमध्ये टाकायच्यात. आणि येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला VIT कॉलेज सुद्धा कॅपराऊंडमध्ये दिसणार नाही. लवकरच VIT सुद्धा जे आहे त्यांचा फ्युचर प्लॅन हाच आहे की त्यांना ते VU मध्ये मर्ज करायचं आणि स्वतःची युनिव्हर्सिटी, त्यांना एक प्रायव्हेट, जसं MIT आहे तसं VIT एक युनिव्हर्सिटी तुम्हाला लवकरच नक्कीच कानावर ऐकायला मिळणार आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. ही मूवी तुम्हाला समजली असेल, यातला हिरो विलन अल्टिमेट विलन या सगळ्या गोष्टी तुम्हाला समज. मी हिरो विलन म्हणणार नाही, मी एक तुम्हाला उदाहरण देतोय. काय होतं, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपण काय होतं, कट ऑफ बघतो, कॉलेज टाकून देतो आणि मग तिथे गेल्यावर कळतं की अरे हे करायला पाहिजे होतं. आणि काय होतं, इथे जी मुलं जात आहेत ना बाळा, 98, 99, 97% मुलं आहेत आणि यांचं थोडंही नुकसान होत असेल ना तर मग मनाला वाईट वाटतं. आणि हा व्हिडिओ नंतर नक्कीच मला VITचे जे फॅकल्टी असणार ते रिस्पॉन्स देणं कमी करणार किंवा त्यांचा मला मेसेज येणार आहे काय यश हे काय, म्हणजे ही काय बोलायची पद्धत आहे किंवा सांगायची पद्धत आहे किंवा असं आमच्याबद्दल तू बोलायचं, आणि PCCI कडून सुद्धा येणार आहे. मला आयडिया आहे, बट स्टील सगळ्यांपर्यंत करेक्ट माहिती पोहोचणं गरजेचं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. VITचा स्ट्रॅटेजिक मूव्ह कसा वाटला आणि ही पूर्ण स्टोरी कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. असेच लेजिट इन्फॉर्मेशन, गेल्या 5-10 वर्षामधला काउन्सिलिंगचा इतिहास, त्याच्याप्रमाणे ट्रेंड्स आणि कसं आपण कॉलेज सिलेक्ट केलं पाहिजे येणाऱ्या तुमच्या 2 महिन्याच्या जर्नीसाठी, त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.